नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आपल्या भारताचे निवडणूक आयुक्त कवी हृदयाचे अत्यंत स्पष्ट वक्ते आणि कोणालाही विनाकारण नाराज न करणारे असे महान अधिकारी आहेत. आज त्यांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. भारताच्या 1947 नंतरच्या सर्व निवडणूक तारखांची घोषणा करताना कोणत्याही निवडणूक आयुक्तांनी यापूर्वी शेरोशायरी केली नव्हती. त्या सर्व पूर्व निवडणूक आयुक्तांनी जे अजून तरी हयात आहेत अशा सर्वांना आमची नम्र विनंती आहे की निवडणूक घोषित करण्यासारख्या वृक्ष विषयातही आपले हे आयुक्त साहेब कविता ओततात आणि पत्रकारांना त्यांच्या रसभरीत वाणीमुळे मनोरंजनाचा खजिना मिळतो. कधी कधी तर हे आयुक्त प्रवचनकार देखील वाटतात. यापूर्वी निवडणूक आयुक्त अनेक झाले, पण ज्यांची कायम आठवण येते असे निवडणूक आयुक्त TN शेषन साहेब होते. आता ते शेष नाहीत, पण आपले आताचे निवडणूक आयुक्त लवकरच निवृत्त होणार आहेत ते विशेष आहे. आजच्या त्यांच्या काव्य पंक्तींची बहारदार वाणी ऐकून सर्व पत्रकारांना आणि श्रोत्यांना धन्य धन्य वाटले असेल. आपल्या मराठीतील एका जुन्या कवीने म्हटले आहे की साध्या विषयातही कधी आशय मोठा आढळे. म्हणजेच साध्या साध्या विषयातही काव्यात्मकता आणण्याचा आपल्या निवडणूक आयुक्तांकडे जो महागुण आहे त्याचे कौतुक केले पाहिजे. आम्ही तर म्हणतो की झाले बहु तर होतील बहु, परंतु यासमहा अशा कीर्तिवंत आयुक्तांना लवकरात लवकर सेवानिवृत्तीची नोटीस मिळाली असेल तर त्यांना किमान 5 वर्षांसाठी मुदतवाढ दिली पाहिजे. म्हणजे देशाला त्यांच्या ओथंबून राहिलेल्या काव्य प्रतिभेचे वारंवार दर्शन होईल. आम्हाला नवल याची वाटते की हे निवडणूक आयुक्त आतापर्यंत लपून कसे काय राहिले. त्यांच्या कार्यकाळात काम करताना ते दररोज आपल्या काव्यमय वाणीने सर्व अधिकाऱ्यांना मोहित करीत असतील. या आयुक्तांसारखे सकारात्मक विचार करणारे आयुक्त असले म्हणजे सर्व समस्यांचा आपोआप निपटारा होतो. तुम्ही विरोधी पक्षात असला आणि जर काही तक्रारी केली तर मग ती कितीही गंभीर असेल तरी त्यावरही आपले निवडणूक आयुक्त साहेब काव्यमय भाषेत कोणाचेही मन न दुखावता त्या तक्रारीलाही शांतपणे केराची टोपली दाखवतात. त्यामुळे आपल्या देशात निवडणुकीचा कार्यक्रम म्हणजे एखाद्या धार्मिक सणासारखा वाटतो. कुठेही गडबड अथवा गोंधळ न करता जेव्हा आपले मर्मज्ञ निवडणूक आयुक्त राजीव कुमार जेव्हा काही म्हणतात तेव्हा त्यांचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे. भारतासारख्या अवाढव्य देशाच्या निवडणूक आयुक्ताला डोक्यावर थंड पाण्याचे मडके घेऊनच वागावे लागते असे आपल्या आयुक्त साहेबांना वाटते. भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जयो. म्हणजे सुखात असो की दुःखात असो, विजयात असो वा पराजयात असो, माणसाने कसे स्थितप्रज्ञ राहिले पाहिजे याचेच निरूपण आणि उपदेश आपले आयुक्त साहेब करतात. थोर संत महंतही आपल्या या अतिथोर आयुक्तांकडून उपयुक्त असा उपदेश यापुढे ग्रहण करू शकतील. बहुधा त्यांच्या कार्यकाळातील दिल्लीच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा शेवटची असेल. त्यापुढे त्यांचे दर्शन दूरदर्शनवर तरी होईल की नाही याची चिंता आम्हाला लागून राहिलेली आहे. म्हणूनच आम्ही अत्यंत खुल्या अंतकरणाने असे म्हणतो की त्यांच्या सेवा कार्यकाळाचा व त्यांचा सन्मान वाढवावा. आता दिल्लीची निवडणूक मोठी अटीतटीची आहे, अतिशय कटकटीची आहे, त्यासोबतच फटफटीचीही आहे. पण आपले आयुक्त साहेब या पवित्र त्रिवेणी संगमाच्या नदीतून निकालाची नौका सुखरूपपणे बाहेर काढतील यात शंका नाही. अशा या कविमनाच्या प्रवचनकारी आयुक्तांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.